शेड्यूल हुआ है। मम्मी वजन आहे की बॅगीला नाही मिनी आहे ना। मिनचा वेळी जाम मोठी एक चुकलेले ती म्हणजे मिनी लायसनच न आणला। आता वाजलेत 12 आणि आता आपली बॅगची पॅकिंग चालू आहे। जॅकेट फुल सेफ्टी नो रिक्स। आता बॅगमध्ये सामान टाकू आपले कपडे इकडे येते आणि आपण हे स्प्रे चालवले चैन क्लीन करायला। दर 500 किलोमीटरला आपण चैन क्लीन करणार आहोत। आता वाजलेत 12:30 आणि आता आपण अर्ध्या तासात निघणार आहोत 1 वाजता। आता शैली भाऊ जॅकेट घालतं बघू कसा जॅकेट आहे फर्स्ट टाइम। कंपनी रेनॉक्सचा लेवल 2 जॅकेट आहे बघू घालचेल आता। मिनी पण एकदा पण नाही घातला बघू आता हा का बघू। आता आमचा प्लॅन आहे ईशा डायरेक्ट इंदोरला जायचा। आता 12:30 वाजल्या अर्ध्या तासानं आम्ही निघू। हो भाई किती किलो असेल अंदाजे? नाही म्हटलं तरी पण 4-5 किलो असेल ना। 4-5 किलो पहिला आम्ही 2 जण होतो नंतर कुणाला होता अचानक प्लॅन झाले मग तो बी येता आमच्या सोबत। Para mi gente, con una pasión tan fuerte. Ahora sigo cantando, sigo gozando. धन्यवाद मावशी दिल्याबद्दल। 1, 2, 3 आणि 4 वेळ चाललोय उज्जैनला बाईक राईड पहिल्यांदा चाललोय महाराष्ट्राच्या बाहेर। महाराष्ट्रामध्ये पण आम्ही जाऊन नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर चालले आम्ही पहिल्यांदा बाईक त्यांनी दोघींनी आम्हाला आशीर्वाद दिला। भगवानचा चांगला उत्तम जाऊ उत्तम येऊ सर्वांना चांगला दर्शन हवे। नाही आपली फर्स्ट राईड असेल 700 किलोमीटरची। 700 किलोमीटरची ना महाराष्ट्राच्या बाहेर। 700-800 पण जाऊ आपण 900 पण जाऊ असं बोलायचा। उज्जैनच्या पुढे बी जाऊ आपण लास्टला बघू केदारनाथला बी जाऊ आता काय टेन्शन तू पैशाचा बंदोबस्त करून घेऊ। एक काम कर आपल्या गाडीला लागेल 9-10 पेट्रोलला तो स्पॉन्सरशिप कुणाला होईल कारण असाच बोलला। जय श्रीराम गणपती बाप्पा चलो मम्मी वजन आहे की बॅगीला नक्की घे। आता वाजलेत 1:15 आणि आता आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपली राईडची सुरुवात करणार आहोत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। मम्मी मावशी बाय। आपण घरशी
ट्रिप मारणार आहो, एव्हरेस्ट ट्रिप. आणि आपण ट्रिप करू, दोन्ही ट्रिप या केल्या ना आपण. इकडे बघा, ट्रिप 1 ना आपली गाडी आहे फुल. आता इथं किती किलोमीटर चालेल, किती किलोमीटर होल ते तुम्हाला मी आल्यावर लास्टला सगळी व्हिडिओ दाखवील. आपल्या बाईकला किती पेट्रोल लागला, रूमचा किती भाडा आहे ते तुम्हाला सगळं सांगेल. गणपती बाप्पाचं मंदिर, बालेश्वर मंदिर, आपण इथे दर्शन घेऊ आणि निघू. आईची बॅग घालताना हाऊस झालेली आहे. आता काय समजत नाही पुढचा प्रवास कसा होता ते बघूया. आपण 64 किलोमीटरला ब्रेक घेतलेला आहे. आता चहा पिऊ, कारण की माझ्या बॅग आहे ना बाबा लय खतरनाक. आता आम्ही पोचले आहोत कसारा घाटावर. आता चालतं सावकाशच, भरपूर गाड्या चालतात रस्त्यात, त्याच्यामुळे आस्ते चालायला लागतं आम्हाला पण. आणि ठरल्याप्रमाणे आस्तेच जाणार आहोत. सेफली जायचं आहे, सेफली यायचं आहे. आता आपण जवळपास पोचलो नाशिकला. आता थोडंसं गाडी चालवायचं मूड झाले, तर इच्छा झाली गाडी पलवायची. पलवू का मग? ते स्पीड बघतच असाल. गाडी चालवतो आपण. मी आहे म्हणून कमी तरी आहे स्पीड. अमर भाई बसला आमचा 170-80च्या शिवाय तो गाडी चालवी नाही, म्हणून बाहेर सध्या मागे बसवले. तर मीच चालवतो आस्ते 60-70च्या स्पीडलाच चालू आपण. अमर बसले कसा 180-170 त्याला क्रॉस लागतं, त्याशिवाय तो गाडी हातात घ्यायला मागं नाही. आता आपल्या अमर भाईनी गाडीचा बोलतो मोडच चेंज करू म्हणतं. बोलतो ट्रॅकिंग मोड व ट्रॅक मोडवर टाकू बोलतो गाडीनं, गाडीची मजा घेऊ. ना आपल्या आरशीचा झालेला ती डायरेक्ट लागली गोल गोल फिरायला. अमर भाईनी पान ना आणलं ना काय ना आणलं. आता त्या आरशीचा करायचा काय? आता बघू कुठं जर शोरूम काय भेटला सर्व्हिस सेंटर तर तिथं करून घेऊ काम गाडीचा. पण आता अमर भाई बोलतो ट्रॅक मोडवर गाडी टाकले, तर आता ट्रॅक मोडची मजा घे. आता बघूया मजा ट्रॅक मोडची काय मजा आहे ती, एन्जॉय करूया. दिसतं का तुम्हाला? रस्त्याची लाईटच संपली. लाईट गेली का काय? रस्ता दिसाच बंद झाला. मग स्पीड कमी केला आपण. मिनी आहे ना, निघता वेळी जाम मोठी एक चूक केली. ती म्हणजे मी लायसनच न आणला गाडीचा. या घाई निघलो फटाफट, लायसनच विसरलो. आता चुकून पप्पाला समजला, समजा हे ब्लॉग मी आजच टाकलं तर संपला विषय. पप्पा शिवा देत. फटाफट निघलो ना, लायसन विसरलो फुकट. एक नंबर हवा लागते.
इथलं रस्तो एवढं भारी आहेत ना, म्हणजे तोडत ना बघ. या अशी कुणाला हौस आहेत ना, माना मुद्दाम ओव्हरटेक करतात. मग आता योधर एक हात योधर एक हात. गुड मॉर्निंग सबको, शुभ सकाळ. ओ भाई एक नंबर रस्ता आहे तिथलं. तोडत नाही, तोड रस्त्याला आहे ना, तोडत नाही. बघ 150 म्हणजे सहज. रेस कमीच नाही गेली मी, कंटिन्यू रेस पकडून ठेवले. ओ भाई कडक भाई. असं रस्ता असल्यावर किती मजा येते चालवायला भाई. ना जिंकलीला बारा. या रस्त्यात 110 120 नथिंग आहे यार. घरशी बोलून आलं तर शैली भाऊ 100 120च्या वरती नाही बोलतं. आणि भाईनी 160 नेली गाडी. बघ मावशी, शैली भाऊची मुला मी बाज नेता हो. शैली भाऊ एकदम मला स्लो गाडीवर जमत ना बोलतं बसायला. 154. अरे 160 वर आहेत ना अजून. डबल सीट आहो ना म्हणून. आता माग कसा शैली भाऊचा लोट गेला ना. ओ बाई खतरनाक रोड आहे, खतरनाक. जर मी सिंगल असतो ना एकटा तर 180 व 100% होती गाडी या रोडला. कारण आता आपले बॅग प्लस बॅगचा वेट बघाल ना, डेंजर डेंजर आहे, डेंजर वेट. आई शपथ खतरनाक रोड आहे यार, खतरनाक. कंटिन्यू कंटिन्यू आपली गाडी बघा किती वेळ. भाई 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 पण 161 जात कशी का काही माहिती. ओ भाई भाई खतरनाक हवा आहे तो, खतरनाक. आमच्या तेजस भाईचं शूज बघा. एकच के सायलेन्सर. या आपली गाडी आणली गॅरेज. आपले माग आहे ना तेजस 110 किलोचा माणूस आहे माग आपले. माझी तर पुरी वाटच लागलेली आहे उन्हात. ना समजीला बरं
हे बाई हे घेतलं शेवटीला. जाम ऊन लागतं जाम. 4 व्हीलरमध्ये या पण बाईकवर नका येऊ. बाईकवर यायचं असेल तर पाऊस आल्याने या. पण आता चुकून पण नका येऊ. कशी वाट लागली ना ते आम्हाला माहिती आहे. चलो. ओ भाई एक्सीडेंट हुआ है. ओ भाई छोटा बच्चा भी. ओ भाई छोटा बच्चा भी. गाडी एकदम स्लो चालवता हो. काही घाई ना बाबा. रास्ता आता स्लो. सावकाश जायचं सावकाश यायचं. साडेतीन वाजला आपल्याला इंदोरला यायला. आपली गाडी वेडी पार्किंग लावला. रूम बिम भेटल्या. टेन्शन ना काही. आपण सकाळी 1 वाजता निघलेलो ना. आता 3:30 वाजले. म्हणजे ते 14.5 घंटे लागले. तर यो ब्लॉग इथं एंड करता. आता तो फिरू तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.